नमस्कार विद्यार्थी मित्र हो. नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत महाराष्ट्र शेट परीक्षा 2026. यामध्ये आपण उच्च शिक्षण व्यवस्था संबंधी बहुपर्यायी प्रश्न व त्याची उत्तरे बघणार आहोत. मित्र हो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर पहा, व्हिडिओला सुरुवात करू. चला बघा, पहिला प्रश्न बघा. पत्राद्वारे शिक्षण, आकाशवाणी व दूरदर्शनद्वारे शिक्षण हे डॅश डॅश आहे. तर पत्राद्वारे शिक्षण, आकाशवाणी व दूरदर्शनद्वारे शिक्षण हे काय आहे? तर दूरशिक्षणाची माध्यमे असलेली आपल्याला सांगता येतील. आकाशवाणी, पत्र आणि दूरदर्शन ही दूरशिक्षणाची आपल्याला माध्यमे असलेली या ठिकाणी सांगता येतील. दूरशिक्षणाची माध्यमे म्हणून आपण आकाशवाणी, पत्र आणि दूरदर्शन याकडे आपण पाहत असतो. यानंतर आहे मुक्त शाळा म्हणजे काय? तर मुक्त शाळा म्हणजे काय? तर याचं योग्य उत्तर आहे अ नंबर. कोणत्याही वयाच्या विद्यार्थ्यांना कोणत्याही वर्गात प्रवेश दिला जातो त्यालाच आपण मुक्त शाळा असे म्हटले जाते. कोणत्याही वयाच्या विद्यार्थ्यांना कोणत्याही वर्गात प्रवेश दिला जातो त्यालाच आपण मुक्त शाळा असं म्हटलं जातं. महाराष्ट्रामध्ये किती वैद्यकीय शिक्षण विद्यापीठे म्हणजेच अभिमत विद्यापीठे आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर ब नंबर. 3 विद्यापीठं आपल्याला महाराष्ट्रामध्ये वैद्यकीय शिक्षण विद्यापीठं देणारे आपल्याला असलेली सांगता येतील. महाराष्ट्रामध्ये एकूण 3 वैद्यकीय शिक्षण देणारे विद्यापीठे आपल्याला सांगता येतील. 3 विद्यापीठं हे आहेत. भारतीय शैक्षणिक पद्धती रोजगाराभिमुख रोजगार निर्मितीच अयशस्वी ठरत आहे, कारण शिक्षण हे डॅश डॅश आहे. तर भारतीय शैक्षणिक पद्धती रोजगार निर्मितीत अयशस्वी ठरत आहे, त्यामागचं कारण कोणतं आहे? तर याचं योग्य उत्तर आहे क नंबर. आपल्याला सांगता येतील अमेरिकन शिक्षण पद्धतीच्या ऐवजी इंग्लंडच्या शिक्षण पद्धतीवर आधारित आहे. त्यामुळे भारतीय शिक्षण पद्धती ही रोजगार निर्मिती करण्यात अयशस्वी ठरलेली आपल्याला या सांगता येतील. अमेरिकन शिक्षण प्रणालीऐवजी इंग्लंडच्या शिक्षण प्रणालीवर आधारित आपली शिक्षण पद्धती असल्यामुळे या ठिकाणी रोजगार निर्मिती होत नसलेली आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. यानंतर आहे शिक्षण ही द्विधात्मक प्रक्रिया आहे असे कोणी म्हटले आहे? तर शिक्षण ही द्विधात्मक प्रक्रिया आहे असे कोणी म्हटलेलं आहे? तर याचं योग्य उत्तर जॉन्स ॲडम यांनी असं म्हटलेलं आहे की शिक्षण ही द्विधात्मक प्रक्रिया आहे असं जॉन ॲडम्स यांचं म्हणणं असलेलं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. शिक्षणशास्त्रात शिक्षकाला डॅश डॅश म्हटले जाते. तर शिक्षणशास्त्रामध्ये शिक्षकाला डॅश डॅश म्हटले जाते. तर याचं योग्य उत्तर आहे अ नंबर. त्याला अभिकर्ता असं म्हटलं जाते. शिक्षणशास्त्रामध्ये शिक्षकाला अभिकर्ता असं म्हटलं जातं. शिक्षणशास्त्रामध्ये शिक्षकाला अभिकर्ता या नावाने ओळखले जाते किंवा अभिकर्ता असं म्हटलं जाते. शिक्षण व लोकसंख्या याचा संबंध आहे. आता शिक्षण व लोकसंख्या याचा संबंध हा आहे. तर कोणता संबंध आहे? शिक्षण व लोकसंख्या यांचा संबंध डॅश डॅश हा आहे. तर याचं योग्य उत्तर आहे वरील सर्व. म्हणजेच शिक्षणाचा विस्तार सुशिक्षित स्त्री पुरुषात लहान आकाराच्या कुटुंबाची प्रवृत्ती विकसित होताना दिसून येते. म्हणजेच शिक्षणाचा विस्तार झाल्यामुळे सुशिक्षित व्यक्तीमध्ये कुटुंबाचा आपला आकार लहान होताना आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. शिक्षण विस्तार लोकसंख्या वृद्धीचा आकार नियंत्रणात करते. शिक्षणाचा मोठ्या प्रमाणामध्ये विस्तार झाल्यामुळे लोकसंख्या वृद्धी आपल्याला नियंत्रणात आलेली या ठिकाणी सांगता येते. शिक्षण विस्तारामुळे लोकसंख्येची गुणवत्ता वाढलेली दिसून येते. शिक्षणाचा विस्तार झाल्यामुळे लोकसंख्येच्या गुणवत्तेमध्ये पण वाढ झालेली आहे. म्हणजेच शिक्षण व लोकसंख्या याचा सहसंबंध असलेला आपल्याला या ठिकाणी सांगता येईल.
शिक्षणशास्त्रज्ञाच्या राजकारणाशी संबंध असावा का नाही? तर शिक्षणशास्त्रज्ञाचा राजकारणाशी संबंध असावा का नाही? तर याचं आपल्याला योग्य उत्तर सांगता येईल, त्यांना नागरिक म्हणून राजकीय हक्क घटनेने दिला आहे, म्हणून त्यांची राजकारणात सहभाग करावा. तर राजकारणामध्ये त्यांनी सहभाग करावा. तर शिक्षणशास्त्रज्ञांनी त्यांना नागरिक, एक भारताचा नागरिक असल्यामुळे त्यांना राजकीय हक्क घटनेने दिला आहे, त्यामुळे त्यांनी राजकारणात सहभाग घ्यावा असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. लोकसंख्या शिक्षणासाठी शिक्षक शिक्षणातून डॅश डॅश शिकतात. तर लोकसंख्या शिक्षणासाठी शिक्षक हा शिक्षणातून डॅश डॅश हा असं शिकतो. तर याचं उत्तर आहे बदलत्या समस्येची जाणीव निर्माण करून देतो. तर लोकसंख्या शिक्षणामधून शिक्षक आपल्याला आपल्या शिक्षणामधून बदलत्या समस्येची जाणीव करून देण्याचं काम हे इथला शिक्षक करत असतो. बदलत्या समस्येची जाणीव करून देणं हे इथल्या शिक्षकाचं काम असलेलं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. सामाजिक परिवर्तनामध्ये शिक्षकाचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे, त्यामागचं कारण काय आहे? तर सामाजिक परिवर्तनामध्ये शिक्षकाचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे, त्यामागचं कारण काय आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ब, शिक्षक समाजाला विचार देत असल्यामुळे सामाजिक परिवर्तनामध्ये शिक्षकाचं अत्यंत महत्त्वाचं स्थान आपल्याला असलेलं या ठिकाणी दिसून येतो. शिक्षक समाजाला विचार देत असल्यामुळे समाजामध्ये त्यामुळे परिवर्तन होत असते आणि त्यामुळं शिक्षकाचं स्थान समाजामध्ये अत्यंत महत्त्वाचं असलेलं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. शिक्षणाचे ध्येय खालीलपैकी कोणते असले पाहिजे? तर शिक्षणाचे ध्येय खालीलपैकी कोणते असले पाहिजे? तर याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थ्याला माहिती मिळविण्यास सहाय्य करणे हे शिक्षकाचे ध्येय असले पाहिजे. तर विद्यार्थ्यांना माहिती मिळविण्यास सहाय्य करणे किंवा मदत करणे हे शिक्षकाचे ध्येय असलं पाहिजे, की विद्यार्थ्याला येणाऱ्या अडीअडचणी व त्याला माहिती मिळविण्यास सहाय्य करणे किंवा मदत करणे हे शिक्षकाचे ध्येय असलं पाहिजे. पुणे, औरंगाबाद, नागपूर व मुंबई या ठिकाणी डॅश डॅश आहे. तर पुणे, मुंबई, नागपूर व मुंबई या ठिकाणी डॅश डॅश आहे. तर याचं योग्य उत्तर आहे राज्य शिक्षण मंडळाची विभागीय कार्यालये आहे. तर पुणे, औरंगाबाद, नागपूर व मुंबई या ठिकाणी राज्य शिक्षण मंडळाची विभागीय कार्यालये असलेली आपल्याला सांगता येतील. राज्य शिक्षण मंडळाची विभागीय कार्यालये आपल्याला पुणे, औरंगाबाद, नागपूर व मुंबई या ठिकाणी असलेली सांगता येतील. त्यानंतर आहे सहज शिक्षण म्हणजेच डॅश डॅश शिक्षण होय. तर सहज शिक्षण म्हणजेच डॅश डॅश शिक्षण होय. तर त्यालाच आपण अनौपचारिक शिक्षण असं म्हटलं जातं. सहज शिक्षणालाच अनौपचारिक शिक्षण असं म्हटलं जातं. सहज शिक्षणालाच अनौपचारिक शिक्षण असं पण म्हटलं जातं. त्यानंतर आहे NCET म्हणजे काय? तर NCET म्हणजे काय आहे? तर राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद म्हणजेच NCET होय. तर राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद म्हणजेच NCET हे होय असलेलं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. खालीलपैकी कोणत्या संस्था उच्च शिक्षणासाठी अनुदान देतात? तर खालीलपैकी कोणत्या संस्था उच्च शिक्षणासाठी अनुदान देतात? तर याचा जर विचार केला तर UGC झालं, त्यानंतर आहे राज्य शासन आसन व केंद्र शासन आसन या तीनही संस्था आपल्याला उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थांना अनुदान देण्याचं काम करत असतात. म्हणजेच पर्याय क्रमांक क आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर असेल. UGC झालं, राज्य शासन झालं व केंद्र शासन झालं. या संस्था आपल्याला उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थांना अनुदान देण्यासाठी ह्या तीनही संस्था कार्य करत असतात. त्यामुळं पर्याय नंबर क हे योग्य ठिकाणी या उत्तर असलेलं आपल्याला सांगता येईल. त्यानंतर आहे इग्नो हे काय आहे? तर इग्नो हे काय आहे? तर याचं योग्य उत्तर आहे
दूरशिक्षण संकल्पनेवर आधारित आपल्याला इग्नो हे कार्य करत असताना दिसून येतं. दूरशिक्षण या संकल्पनेवर आधारित आपल्याला इग्नो हे कार्य करत असताना आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. इग्नो म्हणजेच काय तर दूरशिक्षण संकल्पनेवर आधारित कार्य करणारी एक संस्था किंवा एक विद्यापीठ म्हणून कार्यरत असलेलं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. तर शिक्षण मंत्री या नात्याने तुम्ही शैक्षणिक पातळीत उन्नती करण्याकरिता काय कराल? तर तुम्ही शिक्षण मंत्री या नात्याने तुम्ही शैक्षणिक पातळीवर उन्नती करण्याकरिता काय कराल? तर याचं योग्य उत्तर आहे शिक्षणाला व्यावहारिक बनविण्याकरिता विशेष तज्ज्ञाचं सहकार्य घ्याल. तुम्ही शिक्षण मंत्री झाल्यानंतर शिक्षकाला व्यावहारिक बनविण्यासाठी विशेष तज्ज्ञाचं सहकार्य घेऊन शैक्षणिक क्षेत्रामध्ये उच्च पातळीवरील शैक्षणिक उन्नती करण्यासाठी मदत करेल असं होय. दूरशिक्षण म्हणजे काय? तर दूरशिक्षण म्हणजेच काय तर मुक्त संकल्पने सारखाच प्रकार आहे. तर दूरशिक्षण म्हणजेच काय तर मुक्त शिक्षण संकल्पनेसारखाच आपल्याला दूरशिक्षण पद्धती ही असलेली दिसून येते. मुक्त शिक्षण संकल्पनेवर आधारितच ही शिक्षण पद्धती आपल्याला अवलंबून असलेली या ठिकाणी दिसून येते. असे शिक्षण उत्कृष्ट की जे असे कोणतं शिक्षण आहे की जे उत्कृष्ट असलेलं आपल्याला दिसून येतं? तर व्यक्तीचा सर्वांगीण विकास करणे हे शिक्षणाचे उत्कृष्ट कार्य असलेलं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. व्यक्तीचा सर्वांगीण विकास करणे हे आपल्याला शिक्षणाचं उत्कृष्ट शिक्षणाचं काम असलेलं या ठिकाणी सांगता येईल. शिक्षण पद्धतीतील पुढील कशाची गरज असते? तर शिक्षण पद्धतीत पुढीलपैकी कशाची गरज असते? तर शिक्षण पद्धतीमध्ये पुढील कशाची गरज असते? तर याचं योग्य उत्तर आहे स्वयंरोजगार क्षमता वाढविणारे विद्यार्थी निर्माण करण्याची गरज असलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते. शिक्षण पद्धतीमध्ये स्वयंरोजगार क्षमता असणारे विद्यार्थी निर्माण करण्याची आपल्याला या ठिकाणी गरज असलेली आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. डॅश डॅश यांना विद्यापीठ व समाज यांचा दुवा साधण्याची भूमिका करावी लागत असते. तर डॅश डॅश यांना विद्यापीठ व समाज यांचा दुवा साधण्याची भूमिका करावी लागत असते. तर कुलगुरू यांना विद्यापीठे व समाज यांच्या दुवा साधण्याची भूमिका करावी लागत असते. कुलगुरू ही भूमिका योग्य प्रमाणे पार पाडत असताना आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. त्यानंतर आहे भारतातील सध्याच्या उच्च शिक्षण स्तर शिक्षणाच्या समस्येला सामोरे जाण्याकरिता उत्तम उपाय म्हणजेच डॅश डॅश होय. तर भारतातील सध्याच्या उच्चतर शिक्षणाच्या समस्येला सामोरे जाण्याकरिता उत्तम उपाय कोणता आहे? तर याचं योग्य उत्तर आहे जीवनभर शिक्षणाकरिता पर्यायी संधीची तरतूद करणे. जीवनभर शिक्षणाकरिता पर्यायी संधीची तरतूद करणे हे आपल्याला या ठिकाणी योग्य असलेलं दिसून येतो.